नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुखाची, समृद्धीची आणि वजनदार जावो ही शुभेच्छा। अर्थात मी वजनदार हा शब्द का म्हणलाय हे तुम्हाला कळलंच असेल। आपण म्हणतो दिवाळी जोरदार जाऊ दे, तर ह्या यंदाची दिवाळी वजनदार आहे, कारण अशी एक वजनदार कास्ट माझ्या सोबत आहे। सई तावणकर, प्रिया बापट दोघी माझ्या सोबत आहेत। खूप स्वागत, हॅपी दिवाळी। थँक्यू। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, वजनदार शुभेच्छा। हो, वजनदार शुभेच्छा। यंदा आम्ही असं ठरवलं की दिवाळीचा आपण खाद्य सोहळा करूया आज, कारण वजनदार गप्पा आहे मारायच्या आहेत, त्याच्यामुळे असं हट्टगट्ट झालं पाहिजे। तुमच्याकडून आम्ही शिकलोय, सो समोर फराळ आहे, सो त्याचाही आस्वाद घ्यावा प्लीज। खाणार खूप वेळ घालवायचा आपला। सई, खाताना आताही विचार करतेस का? प्रिया आणि सई दोघी खाताना विचार करताय का? नाही, आज नाही। आज नाही, आज दिवाळी आहे। लाडू, चिवडा, चकली खाताना विचार नाही करायचा आहे। आणि एक खूप छान सिनेमा या निमित्ताने समोर आलेला आहे, वजनदार। दोन आघाडीच्या अभिनेत्री आम्हाला अत्यंत वेगळ्या रूपात दिसत आहेत, आणि खरं तर आपल्याकडे पद्धत आहे की अभिनेत्री वजन कमी करताना सतत दिसत असतात, आणि कोणाचं 10 किलो वजन कमी झालं, 15 किलो वजन झालं, 20 किलो कमी झालं, याचीच एक शर्यत लागलेली दिसते सगळीकडे। महाराष्ट्रात असेल, बॉलिवूडमध्ये असेल, अख्ख्या भारतात असेल, बाहेर सुद्धा असेल। आणि अशा वेळी दोन अभिनेत्री माझ्या समोर आहेत, त्या आघाडीच्या आहेत आणि त्यांनी वजन वाढवलेलं आहे। या सिनेमात अशी काय ताकद होती, या संहितेत अशी काय ताकद होती, या दिग्दर्शकांनी अशा काय प्रकारे तुम्हाला कन्व्हिन्स केलं की तुम्ही वजनदार या सिनेमाला हो म्हणलं? मी तुला एक किस्सा सांगते, त्याच्यावरून तुला ताकद कळेल। नाही, तुला वाटत नाही। तर एरवी सेटवर गेल्यावर दोन अभिनेत्री असताना की एकीचं तरी असं होतं की बापरे, चांगला शेप मध्ये आहे यार ती, शी इज लुकिंग नाईस, शी इज लुकिंग थिन। आणि माझं असं होतं, प्रिया जाड दिसते यार खूप, प्रिया खूप, मी जाड दिसते, प्रिया खूप जाड। म्हणजे जाड असण्याची इनसिक्युरिटी, आणि ती छान पण होती, ती वाईट पण होती, वेगळी गंमत होती। अरे ती खूप मजेदार गंमत होती। सो मला हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी की ती जाड दिसते, पण आपल्याला पण जाड दिसायला पाहिजे। मला जाड दिसण्याची कॉम्पिटिशन मला असं वाटतं की आमचा इतका वजनदार दिग्दर्शक होता, वी डिड नॉट हॅव एनी अदर रिझन टू से नो। त्यामुळे पण काय अशा त्या कन्सेप्ट मध्ये मजा होती, काय काय क्लिक झालं? सगळंच क्लिक झालं ऍक्च्युली मला। आय सपोज आता आम्ही जितके एकत्र होत त्याच्यातनं मला, आणि आय नो सई ॲज अन ॲक्टर की तिलाही चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात, आणि प्रत्येक ॲक्टरला आवडतात। तसं असं काहीतरी जे आपण कधी केलं नाहीये ते आपल्याला प्रत्येक वेळेला करायचं असतं, कारण आपल्याला त्याच्यात काहीतरी नवीन शोधायचं असतं, आपलं नवीन काहीतरी द्यायचं असतं। आणि सई, म्हणजे आता डे टू डे लाईफमध्ये चांगला दिसण्याचा किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये असल्याचं, शेपमध्ये असल्याचं प्रेशर खूप घेतलं जात आहे, अननेसेसरी प्रेशर। जर का तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही हेल्दी असणं महत्त्वाचं आहे रादर दॅन बिग ऑर स्मॉल, तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। पण तिथे जाईपर्यंत एक काहीतरी इन्स्पिरेशन पाहिजे, ती म्हणजे वजनदार आहे असं मला वाटतं। ती एक न संपणारी शर्यत वाटते, एक अभिनेत्री म्हणून सुद्धा एक सातत्याने तुम्ही इट इज हा एक वेगळा प्रश्नच आहे। न संपणारी शर्यत ही फार कमी वेळा योग्य असते। म्हणजे जर ती फिटनेसच्या दृष्टीने न संपणारी शर्यत असेल तर ती चांगली आहे, जर ती फक्त बारीक आणि जाड अशातली शर्यत असेल तर ती चुकीची आहे, आणि दॅट्स व्हॉट द फिल्म इज ऑल अबाउट। फराळ चालू राहू दे। तर या खाद्य गप्पांमध्ये एक मध्येच असा एक टास्क आहे की खाण्याच्या काही म्हणी आहेत आपल्याकडे, खाण्यावरनं बऱ्याच म्हणी आलेल्या आहेत, तर काही आठवत आहेत का अशा मध्येच? आता या प्रोसेस मधनं गेलाय तर खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी। आधी पोट वजनदार म्हणे, आधी पोट वावा गोठवा, वा वा, फारच वजनदार म्हणी होती। सेटवरचं फूड काय होतं? म्हणजे आम्ही पाहिलंय की असं अभिनेत्री नाही, माझं सॅलड कुठे आणि माझं काय ते अजून पालक सूप कुठे वगैरे, तर इथे काहीतरी वेगळे डिमांड्स होते अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। एकदा मला आठवतंय सईच्या आईनी डब्बा पाठवला होता, दडपे पोहे होते, दडपे पोहे आणि भरलेल्या मिरच्या आणि भरलेली सांडगी मिरची, आणि मग सईच्या आईनी पाठवलेल्या भरलेल्या सांडगी मिरच्यांचा आम्ही दही भात केला होता। म्हणजे तो दहीबुत्ती सारखा भात असतो ना, आणि त्याच्यात मिरच्या। आणि त्या दिवशी वी मिस्ड यू, कारण तिचं शूट नव्हतं त्या दिवशी। मग कॅलरीजचा विचार करायचाच नाही असंच होतं ना? नाहीच, काहीच नाही। पेस्ट्रीज वगैरेच असायच्या का? आधाशी म्हणतात ना, आधाशांसारखं आम्ही जे मिळेल ते खात होतो, आणि वी वॉज सेलिब्रेटिंग दॅट बेसिकली, कारण कुठलंही बंधन नव्हतं। असं नाही की आता बंधन असतं, पण यू हॅव टू बी केअरफुल, हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण प्रोफेशनचं डिमांड आहे। पण वजनदार नंतर असं शिकलोय की सगळं खा आणि व्यवस्थित व्यायाम करा,
म्हणजे हे जास्त पटायला लागलं. आधी पटायचंच पण अजून जास्त पटतंय. खरे खाण्यातले काय चॉईसेस आहेत सई तुझे? मला सगळं आवडतं. मला पोळी भाजी इज माय फेवरेट. म्हणजे खूप घर का खाना, घर का खाण्यापेक्षा सुद्धा पोळी भाजी, मग ते कुठलीही असू दे, रोटी सब्जी नाही, पोळी आणि भाजी. तर मला पोळी भाजी कुठल्याही क्षणाला, कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही कसल्याही स्वरूपात आवडते. गार, गरम, थंड, कोमट काही फरक पडत नाही. आणि ब्लॅक कॉफी आणि ब्लॅक कॉफी. ऍक्च्युली नाही, पण सेम आहे. मला घरचं खाणं आणि भात मला बेसिकली आवडत नाही. दही खूप आवडतं मला. बेसिक पोळी भाजी फारच, म्हणजे कुठलंही घरचं खाणं ऍक्च्युली, पण मला भात फारसा आवडतच नाही मनापासून. जर मी कोकणातली आहे तरी मला भात बीत आवडत. आतापर्यंत तुम्ही जे म्हणजे आम्ही मेंटेन असताना जास्त पाहिलंय, तर त्याचं सिक्रेट हे पोळी भाजी आहे. निलिमा, कष्ट त्याचं सिक्रेट आहे. कष्ट हे खायला मिळावं म्हणून आधी जे काही पोळी भाजी आधी त्याचा सगळा सकाळी योग्य वापर करून घ्यायचा, व्यायाम करायचा, सगळं बर्न करायचं आणि मग तुझ्या बरोबर इथे बसायचं आणि लाडू चकल्या खायचे. या प्रोसेस बद्दल जरा जाणून घ्यायचंय, या सगळ्या वजन वाढवण्याच्या. तर प्रियाला एक असा प्रश्न आहे, तो प्रश्नही गमतीदार आहे की टाइमपास न करत टाइम प्लीज म्हणत वजनदारची प्रोसेस सुरू झाली का? वा 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 वा. हा, आणि सईचा प्रश्नही मी आत्ताच विचारते की खाण्याच्या बाबतीत खूप वायझेडगिरी करत जिमच्या ट्रेनरला तू ही रे, तू म्हणशील तेच रे असं म्हणत ती प्रोसेस सुरू झाली का? वा, चांगलं. साधारण असं जवळपास असेल. वा नाही. मग आता उत्तर काय आहे? टाइमपास, टाइम प्लीज आणि वजनदार असं होतं ना. हा, ऍक्च्युली ना असं काही वजनदार म्हणजे वजन वाढवण्याची प्रोसेस फारच भीतीदायक सुरू झाली. म्हणजे आमचं पहिलं शेड्यूल संपलं आणि मग अचानक आमच्या दोघींकडेही फक्त 1.25 महिना होता दुसरं शेड्यूल सुरू करायला. आणि 1.25 महिन्यामध्ये आता वाढवा वजन आणि आता जाड्या व्हा असं प्रेशर होतं. म्हणजे कट टू कट तसं म्हणशील तर वेळही होता. म्हणजे तुम्ही मग तुमचं डेडिकेशन तिकडे पडायला लागतं, जे या बाजूला जरा जास्त आहे. त्यामुळे तर पुढे मला ना सरांनी, परुळेकर सरांनी पहिल्या दिवशी जेव्हा मी जिमला गेले तेव्हा एक एवढं मोठं बास्केट गिफ्ट दिलं. मला वाटलं बाबा आता मला फार छान आहे वगैरे, आता मज्जा येणार, आपल्याला आता खायचं आहे वगैरे, खूप आनंद झाला. सरांनी ते बास्केट दिलं आणि ते मी उघडलं तर त्या बास्केटमध्ये काजू, बदाम, खारे काजू आणि अंजीर, सगळे ड्रायफ्रुट्स, वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आणि पीनट बटर आणि असं बरंच काय काय त्याच्यामध्ये होतं. आणि हे दिलं सरांनी. म्हटलं वा वा सर, मला सॉलिड महिनाभराचा मेवा दिलाय तुम्ही. म्हणाले आठवड्यात संपायचं आहे. खऱ्या अर्थानं हा सिनेमा काय सांगतोय, कारण ते धमाल पोस्टर आलं पहिलं आणि त्याच्यावर लिहिलं ज्या बायका बारीक नसतात त्या जाडच असतात. तर काय काय सांगायचं, हा सिनेमा काय देणार आहे त्याबद्दल? मला आता आज दिवाळीला आज सांगून टाका. तेच देणार आहे जे त्या टॅगलाईन मध्ये आहे. इतकी मिसकन्सेप्शन्स आहेत आपल्या समाजामध्ये आणि रादर आपल्या स्वतःच्या बॉडी बद्दलच्या. द फर्स्ट थिंग दॅट द फिल्म टेल्स यू इज लव्ह युअर सेल्फ हावेवर यू आर. तुम्ही जाडे आहात, बारीक आहात, जसे आहात तसं आधी स्वतःवर प्रेम करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काही करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो बदल नाही जाणवणार. एक गोष्ट मला वजनदारच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये जाणवली ती म्हणजे आपण ना खूप, आणि स्पेशली बायका सतत दुसऱ्यांसाठीच करत असतो. नवऱ्यासाठी करा, मुलांसाठी करा, कपडे पण विकत घेताना माझा नवरा काय म्हणेल, हे कशासाठी? म्हणजे आपण स्वतःला सगळ्यात जास्त स्वतः बघत असतो ना, मग आपण आपल्यासाठी काही गोष्टी का नाही करायच्या? आणि तो फिटनेस जो आहे तो आपण आपल्यासाठी अचीव्ह करायला पाहिजे, ना की माझ्या नवऱ्याला बारीक बायको हवी आहे आणि माझ्या नवऱ्याला मी आता वजन वाढवायला हवे म्हणून नका करू. तुम्हाला आतून वाटत असेल ना तर तुमच्यासाठी फिट व्हा आणि ते फिट होणं गरजेचं आहे. आणि आतून जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत काहीच नाही. तुम्ही काहीही, कारण फक्त बाहेरून आपण जाड पणा असं हे सगळं बघतो, पण त्या मागे बरंच सायकोलॉजिकल अनेक कॉम्प्लेक्सेस घेऊन सगळेजण वावरू शकतात किंवा डिप्रेशन मध्येही जाऊ शकतात किंवा हे काही अनेक आजार ही याभोवती गुंफलेले आहेत. तर कदाचित त्याबद्दल काही सांगावंसं वाटतं, त्यातून हा सिनेमा बाहेर काढेल या अशा सगळ्यांनाच किंवा प्रत्येकालाच राहतात. हो, म्हणजे एका प्रकारे नकळत आम्ही
किंवा मी सुद्धा या प्रोसेसमधून गेली असेल की वजनदारचं शूट संपल्यावर कुठे जायचं असेल तर मी प्रत्येक कपड्यात जाड दिसायचे आणि मला असं वाटायचं की काय म्हणजे व्हॉट. पण मग वजनदारनी हेही शिकवलं की नो सो व्हॉट, हेही शिकवलं वजनदारनी. सो मला खूप आनंद आहे की ही प्रोसेस मला पर्सनली या सिनेमाच्या द्वारे एन्जॉय करायला मिळाली. सो आता मी कुठल्याही शेपमध्ये असले तरी मी एवढी कॉन्शियस नसेल जेवढे माझ्या आजूबाजूचे असतील तेवढी. सही टफ होतं कारण तू त्या दरम्यान एक 3-4 सिनेमे करत होतीस कदाचित आणि ते आता सगळेच लाईननी प्रदर्शितही होत आहेत. तर म्हणजे फक्त 1-2 वर्ष पूर्णपणे त्या झोनमध्ये राहून सुद्धा 4 सिनेमेही करायचे, हेही करायचंय. प्रियानी त्या मनाने स्वतःला थोडंसं जरा क्लॉसेटमध्ये ठेवलं होतं छानसं. पण हे सगळं करत अनेक इव्हेंटलाही सामोरं जायचं, जसं तू म्हणली की लोकांच्याच समोर जायचंय आणि आपल्याकडे एक अभिनेत्री म्हणल्यावर ती बारीकच असावी, हे जे काय उगीच असे काही समज आहेत पसरलेले, अशा ह्याच्यात सई नेहमीच सगळं तोडत असते. आत्ता सई या सगळ्या ह्याच्यात पुढे जाते. नाही, पण मला असं झालं की लकीली ना त्यावेळेला माझ्याकडे असेच रोल झाले ज्याच्यात मी काय बॉडी शेप आहे फार मॅटर करत नव्हतं किंवा मला माझा पण तिकडे लागला होता की तिकडे लक्ष लोकांचं जायलाच नाही पाहिजे. सो वेगवेगळ्या गोष्टींना अफेक्ट केलं. पण मी मग पब्लिक अपिअरन्सेस मी बंद नव्हते केले प्रियासारखे. प्रिया कुठेच दिसायची नाही. मला जेव्हा जायला लागायचं तेव्हा असं वाटायचं की नका बोलू प्लीज, नका बोलू. सो पण दोघींचाही टफ आहे. हो, पण दोन्ही अभिनेत्रींसाठी टफ आहे कुठे न जाणं सुद्धा, म्हणजे आय थिंक जात राहणं सुद्धा. दिस इज द रिझन ज्यामुळे आमच्या दोघींमध्ये कधीही कॉम्पिटेटिव्ह फिलिंग येत नाही. कारण आमच्या दोघींचे आमचे रस्तेच वेगळे आहेत आणि म्हणजे टार्गेट सेम असेल कदाचित, पण त्याला अप्रोच करण्याच्या आमच्या दोघींच्याही पद्धती वेगळ्या आहेत. त्यामुळे आम्ही असं ते कधी एकमेकींमध्ये घुसल्या नाही आणि मग गेल्यानंतर मग बापरे हो फिल्म करते असं म्हणून मी 5 मिनिटात सटकायचे. पण इट वॉज बदलल्या पाहिजेत, या नजरा आता तरी बदलल्या पाहिजेत. सी आय अग्री टू अ सर्टन पॉइंट की तुम्ही स्क्रीनवर आहात तर तुमचा तो जॉब आहे. चांगलं दिसणं किंवा आदर्श दिसणं हा तुमचा जॉब, इट्स अ पार्ट ऑफ युअर जॉब, यू कॅनॉट डिनाय दॅट. पण तिथेपर्यंत पोचायची जी प्रोसेस आहे ना ती बरोबर पाहिजे. म्हणजे मी आणि प्रिया लिटरली आम्ही सगळं खातो पण आम्ही तेवढाच व्यायाम पण करतो. किंवा एक दिवशी मी जर मला 2 वडापावच खायचे आज तर मग मी 2 दिवस त्याच्याप्रमाणे चेंजेस करते माझ्या आयुष्यात, कारण ती नीड आहे माझ्या प्रोफेशनची. पण उगाचच फॅड म्हणून आपली तशी ठेवण नसताना सुद्धा त्या साईज मध्ये जाण्याचा अट्टहास ते सुद्धा हेल्थ स्टेकला लावून नको असं मला वाटतं. या निमित्ताने एक लाडू व्हायला पाहिजे मला एक घास मला. सरप्राईजेस बरीच आहेत, गाण्यांची सरप्राईजेस आहेत. कोणाचं माहित नाही मला. अच्छा, सईच आहे का? सई गायलीस तू? मी नाही, एखादा अनप्लग्ड वगैरे येणार आहे का? नाही. मग प्रियाचं नक्कीच आहे ना? नाही, शाल्मलीच आहे. आणि कोणाचं आहे? आणि कोण आहे का तू? चला आता दिवाळीचे फटाके फुटायला लागले इकडे. सांग की ग प्रिये. आहे बाबा आता काय. तर दिवाळी भेट आज प्रेक्षकांना द्यायची. जाऊ दे नको रे श्वास ना पुरे, नको नको नाही जा, तुझ्या ढंगाची बारीक अंगाची शोध कुणी परी तू, नाजूक दिसणारी मापात बसणारी नसेल जी गोलू पोलू. ही दिवाळी त्या नव्या सिनेमाची वाट पाहणारी आहे, त्यामुळे एक वेगळी छान एक्साइटमेंट आहे मनात. खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप यु नो वी ऑल हॅव डन लॉट ऑफ हार्ड वर्क फॉर दिस फिल्म. जर का आम्ही हा मेसेज पोचवू शकलो की 2 मैत्रिणी, 2 बायका, 2 एकाच प्रोफेशन मध्ये असणाऱ्या कंटेम्पररीज, रायव्हल्स, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, त्यांच्या हातून काहीतरी जर प्रोडक्टिव्ह लोकांच्या हाताला लागलं ना, किंवा आम्हाला की 2 बायका किंवा मुली किंवा स्त्री एकत्र आल्या तर कायमच गडबड होत नाही, हे पण होऊ शकतं, हे जर का पोचलं तर आम्हाला खूप आनंद होईल आणि त्याचीच वाट आम्ही बघतो. सई आणि बॅक टू बॅक सिनेमे
आणि मग आता दिवाळीनंतर पण एक सिनेमा लगेच भेटीला आलेला आहे, त्याच्यामुळे काय आता दिवाळी एकदम म्हणजे सगळे फटाके फोडणारच तू जोरदार. मला ना ऍक्च्युली कसं आहे ते, मला फटाक्यांची भीती तर वाटतेच, पण असं वाटतं की ते एकदा फटाका सुरू केला की तो मध्येच विझतो ना, म्हणून मी खूप साऱ्या फिल्म्स करून टाकते. मग ते कधी रिलीज होतात इट्स नॉट इन युअर हँड्स. पण मला खूप आवडतंय जे आत्ता स्पेसमध्ये मी आहे, कारण लोकांना सगळ्या फिल्म्स मी म्हणजे फॅमिली कट्टा, जाऊंदना बाळासाहेब आणि वायझेड तिघातही खूपच वेगळे वेगळे रोल्स होते. सो मला खूप मस्त वाटते. आणि आता वजनदार विल ब्रिंग समथिंग, आय डोंट नो, लेट्स सी. तुम्हालाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. विश यू अ वजनदार दिवाळी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, वजनदार शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मनसोक्त फराळ करा आणि आनंदी राहा. आणि दिवाळी संपल्यानंतर पुन्हा एकदा हेल्दी कसं आपण राहू याचा परत विचार करायला लागा. आणि तरीही तुम्हाला जर का मोटिवेशन मिळालं नाही तर वजनदार तुमच्यासाठी आहेच. आणि हॅपी दिवाळी. खुश राहा सगळे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.